नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर आज आपण शॅम्पूच्या टॅबलेट बनवून स्टोअर करून ठेवणार आहोत, जेणेकरून 6-7 महिने आपलं जे टेन्शन आहे ते कमी होईल. तर आता या शॅम्पूच्या टॅबलेट कशा बनवलेल्या आहेत, मी रात्री बनवून ठेवलेल्या आहेत, त्या कशा बनवल्यात हे अगोदर पाहू. घरच्या घरी शॅम्पू बनवण्याची प्रॉपर पद्धत मी तुमच्याशी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर त्यावरच डिपेंड हा व्हिडिओ असणार आहे. बघा, त्या व्हिडिओवरती बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की ताई, एवढी मोठी प्रोसेस करणं आमच्याने शक्य नाही, आम्ही वर्किंग वुमन्स आहोत किंवा घरामध्ये जरी असलो तरीसुद्धा इतका वेळ देणं आमच्याने शक्य होणार नाही, इतकी मोठी प्रोसेस करणं शक्य होणार नाही. शॅम्पू नक्कीच चांगला आहे पण खूप वेळ जातो याला बनवण्यासाठी. इन्स्टंट एखादी रेसिपी शेअर कर. त्यासाठी विचार केला की या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शॅम्पू कसा बनवायचा, म्हणजे इन्स्टंट शॅम्पू कसा बनवायचा आहे हे तर मी शेअर करेनच, शिवाय शॅम्पूच्या टॅबलेटसुद्धा आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत, बनवणार आहोत. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये 2 गोष्टी आपण इथं कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करू. तर त्यासाठी आपल्याला 3 वस्तू लागणार आहेत आणि त्या 3 वस्तू आपल्याला घरी आणून स्टोअर करायच्यात. म्हणजे बघा, 3 पावडरी लागणार आहेत. आवळा पावडर, रिठा पावडर आणि शिकेकाई पावडर. आता आवळा, रिठा, शिकेकाई हे किती जास्त हेल्दी आहे आपल्या केसांसाठी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर या तिन्ही पावडर आपण घरामध्ये आणून ठेवू शकतो. या पावडरी ज्या आहेत त्या खराब होत नाहीत. तर बघा, या पावडरी मी आणलेल्या आहेत आणि त्या एक चमचा इथं घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपण शॅम्पू बनवतोय, म्हणजे शॅम्पूच्या टॅबलेट नाही तर शॅम्पू बनवतोय. तर या तिन्ही ज्या पावडरी आहेत एक चमचा आपल्याला घ्यायचं आहे. आता साधारणतः हे एक मोठा बाउल भरून मी शॅम्पू बनवणार आहे, त्या हिशोबाने घेते. मोठा चमचा आहे आणि जर तुम्ही छोटा पोहे खायचा वगैरे चमचा जर वापरला तर तुम्ही 2-2 चमचे ॲड करू शकता. तर इथं बघू शकता, एक चमचा रिठा पावडर, 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा शिकेकाई पावडर. या तिन्ही पावडरी आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. आता तुम्हाला भरपूर जर बनवायचं असेल तर परत सांगते की जर तुम्ही आवळा पावडर वाढवली तर रिठा पावडर आणि शिकेकाई पावडरसुद्धा वाढवावी लागेल. कोणतीही एक पावडर वाढवून इथं चालणार नाही आहे. समप्रमाणामध्ये आपल्याला या सगळ्या पावडरी ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. तर बघा, रिठा, आवळा, शिकेकाई या तिन्हीचं जे कॉम्बिनेशन होतं ना ते आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. त्यामुळं आपल्याला इथं काय करायचं आहे, या तिन्ही पावडरी घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मेथी पावडरसुद्धा यामध्ये ॲड करू शकता, पण इतकी काही आवश्यकता नाही. आपण इन्स्टंट बनवतोय, खूप सारे इन्ग्रेडियंट्स घालून काही म्हणजे त्याला अर्थ नाही आहे. इन्स्टंट जेव्हा आपण रेसिपी कुठलीही बनवतो तेव्हा आपण प्रयत्न करायचा असतो की कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ती रेसिपी बनवून तयार होईल. तर बघा, या तिन्ही पावडर एक चमचा घेतल्या आणि त्यानंतर आपल्याला इथं गरमच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून या तिन्ही ज्या पावडरी आहेत, रेडीमेड ज्या पावडरी आपण आणलेल्या आहेत त्याचे सगळे सत्व जी आहेत ती पाण्यामध्ये उतरतील. आता इथं आपण जर थंड पाण्याचा वापर केला तर इन्स्टंट म्हणजे फटकी झट या पावडरींचे तत्व जी आहे ती पाण्यामध्ये उतरत नाहीत आणि तेवढा आपल्याला फायदा होत नाही. त्यामुळं आपण काय करायचं की यामध्ये गरम उकळलेलं किंवा कडक असं पाणी घालायचं आहे. आणि तुम्हाला बऱ्याच जणींना प्रॉब्लेम असतो, म्हणतात ताई की ताई याचा फेस होत नाही या शॅम्पूचा किंवा कमी होतो फेस. तर बघा, ही आयुर्वेदिक एक वस्तू आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. हमखासच याचा थोडासा फेस जो आहे तो कमी होतो, पण फेस नक्की होतो. आणि जर तुम्हाला भरपूर फेस हवा असेल तर तुम्ही रिठा पावडर जी आहे, रिठा पावडर काय करते, फेस तयार करते. तर रिठा पावडर इथं वाढवू शकता जर भरपूर फेस हवा असेल तर. तर बघा, पण तरीही सम क्वांटिटी जी आहे ती घेतलेली कधीही बरी. आता बघा, हे आपलं शॅम्पू तयार आहे, याला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरू शकता. पण आता हे बघा, फेस बघा थोडंसंच हलवलेलं आहे तर एवढा फेस झालेला आहे. आणि आणखीन बघा, हे गरम आहे आणि गरम पाणीच यामध्ये ॲड करायचं आहे. तर इतका फेस झालेला आहे. आणखीन थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये जर आपण याला ढवळलं तर भरपूर फेस होतो, पण मला आता याचा फेस वगैरे काही करायचं नाही, कारण की लगेच याला वापरायचं नाही आहे, थोड्या वेळानंतर वापरायचं आहे. मी फक्त सुरुवातीला व्हिडिओ बनवते, नंतर मग उद्याच्याला मला याला वापरायचं आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे या टॅबलेट ज्या आहेत त्या मी उद्या वापरणार आहे. त्यामुळे आता सध्याला मी फक्त तुमच्याशी व्हिडिओ शेअर करण्याच्या उद्देशाने याला फक्त असं थोडंसं ढवळलं. बघा, इथं
शॅम्पू जो आहे आपला तयार झालेला आहे. फक्त आणि फक्त 3 वस्तूंपासून आपण शॅम्पू बनवलेला आहे. याचा वापर तुम्ही करू शकता. आता बघा, हा शॅम्पू तयार झाला. आता आपल्याला टॅबलेट बनवायच्या आहेत. आता बघा, टॅबलेट बनवण्यासाठी आता या ज्या टॅबलेट आहेत त्या आपण जास्त वेळासाठी जर स्टोअर करणार असेल तर यामध्ये परत एक चमचा ज्या पावडरी आहेत त्या वाढवायच्या आहेत. म्हणजे आवळा पावडर 1 चमचा वाढवायची आहे, रीठा पावडर 1 चमचा वाढवायची आहे. आता इथं मोठा चमचा घेतलेला आहे. जर छोटा चमचा तुम्ही घेत असाल तर 2-2 चमचे यामध्ये ॲड करा. आवळा पावडर 1 चमचा वाढवायचे, रीठा पावडर 1 चमचा वाढवायचे आणि शिकेकाई पावडर 1 चमचा वाढवायचे. सगळ्या तिन्ही पावडर एक चमचा जेव्हा आपण वाढवतो आणि त्यानंतर बघा आता काय करायचं हे आता तर ही शिकेकाई पावडर, तर बघा आता याची जी कन्सिस्टन्सी आहे आता थोडीशी गाढी होणार आहे, कारण की परत आपण यामध्ये 3 चमचे घातलेले आहेत पावडरींचे. साहजिकच आहे, थोडीशी गाढी होईल आणि गरम असतानाच, परत सांगते, हे गरम असतानाच ॲड करायचं आहे. मी सुरुवातीला तुम्हाला शॅम्पू बनवून दाखवलं, नंतर मी आता याचे टॅबलेट बनवून दाखवणार आहे. वेगळं काही घ्यायची गरज अजिबात नाही आहे. या 3 वस्तूंपासूनच आपल्या ज्या टॅबलेट आहेत त्या बनवू शकतात. बघा आता हे शॅम्पूच्या टॅबलेटचं मिश्रण आपलं तयार आहे. आणि त्यानंतर बघा आता मी काय घेतलेलं आहे, हे चॉकलेट मोल्ड जे मिळतं मार्केटमध्ये, बाजारामध्ये मिळतं किंवा डीमार्टमधून मी ह्याला आणलेलं आहे. ऑनलाईनसुद्धा मिळतं. तर या पद्धतीचे चॉकलेट मोल्ड घ्या किंवा सोप मोल्ड घ्या, काही घ्या तुमच्या हिशोबाने. नाही जमलं तर तुम्ही जे पेपरचे कप वगैरे असतात त्यामध्ये सुद्धा ह्या ज्या टॅबलेट आहेत त्या बनवू शकता. पण त्या टॅबलेट खूप जास्त मोठ्या बनतात, त्यामुळं मी तर चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे. या पद्धतीचं माझ्याकडे अवेलेबल आहे. आता याला काय करायचं आहे, आपण जे मिश्रण बनवलेलं आहे, रीठा, शिकेकाई आणि आवळा पावडरचं जे मिश्रण आपलं तयार आहे ते आता यामध्ये ॲड घालायचे. थोडं छोटे टॅबलेट आपल्याला लागणार आहेत. खूप मोठ्या टॅबलेट बनवायची गरज नाही आहे, कारण की 2 ते 3 टॅबलेट आपल्याला एका वेळेस, म्हणजे मीडियम केस जर असतील तुमचे तर एका वेळेस 2 ते 3 टॅबलेट आपल्याला पुरेशा आहेत. जास्त टॅबलेट म्हणजे बनवायची आवश्यकता नाही. आणि केस जर छोटे असतील तर 1 टॅबलेटसुद्धा पुरेशी होते आपल्याला. तर बघा या पद्धतीनं यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे व्यवस्थित. तर चला घालून घेऊ अगोदर यात. आता हे चॉकलेट मोल्ड जे आहे ते भरलेलं आहे आणि आपलं मिश्रण जे आहे ते भरपूर जास्त झालेलं आहे. त्यामुळे आता इथं बघा आईस ट्रे जो असतो आपल्याकडे, आईस क्यूबचा ट्रे जो असतो, त्यामध्ये सुद्धा हे यामध्ये या पद्धतीनं तुम्ही घाला. आणि यामध्ये सुद्धा या ज्या टॅबलेट आहेत त्या आरामशीर बनतात. नाही म्हणलं तर सोप मोल्ड जो असतो त्यातही तुम्ही घालू शकता. आता हे मिश्रण माझं भरपूर आहे, जवळजवळ 3 महिने पुरेल इतक्या टॅबलेट मी बनवत आहे. आणि मध्ये तुम्हाला माहीत आहे की मध्यंतरी माझ्या टॅबलेट ज्या आहेत त्या संपल्या होत्या. टॅबलेट म्हणत नाही, पण होममेड शॅम्पू जो आहे तो संपला होता. त्यामुळे मला 2 वेळा केमिकलचा शॅम्पू वापरावा लागला आणि त्याचा परिणाम असं झाला की माझे केस जे आहे ते परत फ्रीजी दिसायला लागले. आणि त्यामुळे मला या टॅबलेट किंवा अशा पद्धतीचं हे सगळं काही बनवून ठेवणं आवश्यक वाटतं. त्यामुळे मी म्हणून जास्त प्रमाणात बनवून ठेवत आहे. तर 3 ते 3.5 महिने मला पुरेल इतक्या ह्या टॅबलेट आता तयार आहेत. आणि आता याला काय करायचं आहे, फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. बघा फ्रीजरमध्ये ओव्हरनाईटसाठी रात्रभर तुम्ही हे ठेवून टाका आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या आहेत या टॅबलेट आपल्या ज्या आहेत तुम्हाला तयार आणि सेट झालेल्या दिसणार आहेत. तर चला, सकाळ झालेली आहे आणि आता आपण या टॅबलेट ज्या आहेत त्या फ्रीजरमधून काढलेल्या आहेत. आता या छोट्या टॅबलेट म्हणजे चॉकलेट मोल्डमध्ये आपण जे घातले होते त्या छोट्या टॅबलेट आहेत, त्या टॅबलेट आपल्याला साधारणतः 2 ते 3 लागतील. मी अगोदर पण सांगितलं होतं की त्या टॅबलेट आपल्याला 2 ते 3 लागतील. आणि ज्या मोठ्या टॅबलेट असणाऱ्या आहेत त्या आपल्याला एकच पुरेशी होणार आहे. आता इथं सोप मोल्डमध्ये सुद्धा मी घातलं होतं. तर सोप मोल्डचं बघू आता परत काय करायचं, कारण की खूप मोठं सोप झाल्यासारखं झालेलं आहे. ते एका वेळेस तरी हे होणार नाही आहे, त्यामुळे त्याचा विचार नंतर करू. पण इथं बघा आता या टॅबलेट ज्या आहेत व्यवस्थित सेट होतात आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत व्यवस्थित.
तर अशा पद्धतीने या टॅबलेट ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि याला वापरायचं कसं हे तुम्हाला मी नंतर डिटेल सांगते. तर बघा, थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये, आता इथं मी थंड पाणी घेतलं होतं त्यामुळे थोडं वितळायला वेळ लागेल, पण जेव्हा तुम्ही अंघोळ करायला किंवा शॅम्पू करायला लागता तेव्हा त्या गरम पाण्यामध्येच या टॅबलेट टाकायच्या आहेत. 2 ते 3 टॅबलेट एका वेळेस तुम्हाला पुरेशा होतील आणि त्या मग लगेच तुम्ही म्हणजे शॅम्पू तयार होईल आणि लगेच तुम्ही त्याने हेअर वॉश करू शकता. तर अशा पद्धतीने याचा वापर करू शकता. तर बघा, या टॅबलेट ज्या आहेत लगेच वितळतात, कारण की शेवटी हे म्हणजे पाण्यापासून आपण बनवलेलं आहे आणि बाहेर जर काढल्या तर लगेच वितळतात. त्यामुळं काय करायचं, या ज्या टॅबलेट आपण बनवलेल्या आहेत त्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा एअरटाईट बॅगमध्ये घालून त्या ठेवायच्या आहेत. कशामध्ये? फ्रीजरमध्ये, जेणेकरून आपला जो आईस ट्रे आहे म्हणा किंवा हा जो मोल्ड होता, हे मोल्ड बिझी राहणार नाही. त्याला आपल्याला फ्री करायचं असतं, कारण की इतर कामांसाठी सुद्धा आपल्याला वापरायचे असतात ते. आणि 3 ते 4 महिने जर त्यामध्येच तुम्ही ठेवला तर मग आपल्याला ऐन टायमाला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या काय करायच्या, एअरटाईट बॅगमध्ये घालून ठेवायच्या किंवा एअरटाईट डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत. तर या पद्धतीनं मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी या बॅगमध्ये घालत आहे. नंतर मी एअरटाईट डब्यामध्येच घालून ठेवणार आहे याला. तर बघा, अशा पद्धतीनं तुम्ही जर ठेवलात तर या ज्या टॅबलेट आहेत 4-6 महिने खराब होणार नाहीत आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा, म्हणजे इन्स्टंट शॅम्पूसुद्धा बनवायची गरज नाही आहे. फक्त टॅबलेट घेतल्या, गरम पाण्यामध्ये घातल्या आणि तुमचा शॅम्पू जो आहे तो रेडी. तर या पद्धतीनं तुम्ही घालून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तर बघा, दुसरा जो आईस ट्रे होता त्यामध्ये आपल्या ज्या टॅबलेट आहेत त्या मोठ्या बनणार आहेत आणि ती जी टॅबलेट आहे एक पुरेशी आहे आपल्याला. तर त्यातल्याही मला काढायच्या आहेत, कारण की एअरटाईट डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे. तर हे बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता. तर बघा, इथं टॅबलेट पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत आणि लगेच या टॅबलेट गरम पाण्यामध्ये जर घातल्या तर लगेच वितळतात, वेळ लागत नाही. तर मी इथं थंड पाण्यामध्ये घातलेले होते त्यामुळे थोडंसं वेळ लागतो वितळण्यासाठी. पण असं करू नका, कारण की मला आता शॅम्पू करायचं नाही आहे म्हणून माझ्याकडे गरम पाणी नाही आहे. मी म्हणून काय करते, तुम्हाला या थंड पाण्यातच दाखवलेले आहेत. शॅम्पू करताना गरम पाणी अवेलेबल असतं आपल्याकडे, गरम पाणी केलेलं असतं, त्यामध्ये तुम्ही घालून लगेच अर्ध्या मिनिटामध्ये हा शॅम्पू जो आहे तो तयार करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं हा शॅम्पू जो आहे किंवा शॅम्पूच्या ज्या टॅबलेट आहेत आपल्याला वापरता येतील. तर चला, हा शॅम्पू आपला तयार आहे. आणखीन आईस ट्रेमध्ये ज्या क्यूब्स आहेत किंवा आईस क्यूब म्हणा किंवा शॅम्पूच्या ज्या टॅबलेट आपण बनवलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला काढायच्या आहेत, कारण की त्यासुद्धा एअरटाईट डब्यामध्ये एअरटाईट बॅगमध्ये आपल्याला भरून ठेवायच्या आहेत, कारण की आईस ट्रे जो आहे तो सुद्धा आपल्याला लागत असतो. तर बघा, ह्या एवढ्या मोठ्या टॅबलेट आता इथं बनलेल्या आहेत. एक टॅबलेट पुरेशी आहे. परत सांगते बघा, खूप मोठी टॅबलेट आहे. तर ही एक टॅबलेट आपल्याला पुरेशी आहे. तर चला काढून घेऊया. तर अशा पद्धतीनं या शॅम्पूच्या ज्या टॅबलेट आहेत त्या बनवून ठेवलेल्या आहेत आणि या कशा वापरायच्या ते आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा, खूप साध्या सोप्या पद्धतीनं आपण शॅम्पूच्या टॅबलेट बनवून ठेवलेल्या आहेत. या कशा वापरायच्या हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, या ज्या टॅबलेट आहेत तुम्ही 4-6 महिन्यासाठी स्टोअर करू शकता. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये म्हणा किंवा एअरटाईट बॅगमध्ये म्हणा तुम्ही भरून ठेवू शकता भरपूर, कारण की आईस ट्रे आपल्याला नेहमी लागत असतो, तो आपण त्याला बिझी करून चालत नाही. त्यामुळं काय करू शकता तुम्ही, या टॅबलेट ज्या बनलेल्या आहेत, हे जे क्यूब बनलेले आहेत, तुम्ही एअरटाईट डब्यात ठेवा किंवा एअरटाईट बॅगमध्ये ठेवा, चालेल. तर आता हे वापरायचं कसं बघा, तुम्हाला जेवढ्या शॅम्पूच्या टॅबलेट लागणाऱ्या आहेत तेवढ्या घ्या, 2 घ्या, 4 घ्या, तुमच्या केसाच्या नुसार तुम्ही घ्या आणि त्यानंतर त्या गरम पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग ते पाणी त्या पाण्याने तुम्ही शॅम्पू करू शकता. जर तुम्हाला वाटलं की आणखीन शॅम्पूची गरज आहे तर आणखीन एखादं म्हणजे जी टॅबलेट आहे ती वाढवू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं वापर केल्यानंतर तुमचे जे रेग्युलर तुम्ही वापर केल्यानंतर तुमचे केस दाट व्हायला लागणार आहेत, हेअरफॉल थांबणार आहे, कारण की बघा, यामध्ये सगळ्या नॅचरल वस्तू आपण वापरलेल्या आहेत, कुठलेही केमिकल नाही आहे. यामुळं तुम्हाला भरपूर फायदा याचा मिळणार आहे. बाहेरचे महागडे शॅम्पू आपण वापरतो, पण त्यामुळं आपले केस जे आहेत ते डॅमेज होतात, खराब होतात. केस वाढायचं किंवा केसांमध्ये एक शाईन येणं म्हणा किंवा केसांची
वाढ, केस हेल्दी राहणं या खूप लांबच्या गोष्टी असतात, कारण की त्यामध्ये केमिकल असतं. कारण नियमित जर त्या केमिकलच्या शॅम्पूचा वापर केला तर आपले हेअर जे आहे ते डॅमेज व्हायला लागतातच. पण हा जो शॅम्पू आहे, या ज्या टॅबलेट आहेत, अशा पद्धतीनं तुम्ही जर बनवून ठेवला, स्टोअर केलात आणि नियमित जर वापरलात, बघा बऱ्याच जणींना टाईम नसतो इतका, त्यामुळे सांगते की 6 महिन्याचं तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. तर नियमित जर तुम्ही अशा पद्धतीनं ह्या ज्या टॅबलेट आहेत वापरला, तर तुमच्या हेअर ग्रोथसाठी तुमचे कितीही पातळ जर केस असतील तरीसुद्धा ते दाट व्हायला सुरुवात होते. आता अजिबात मध्ये आधी तुम्ही केमिकल शॅम्पूचा वापर करू नका. याच शॅम्पूचा वापर जर नियमित ठेवलात, मग तुम्हाला रिझल्ट जो आहे तो 100% दिसणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण या टॅबलेट बनवलेल्या आहेत. आशा करते समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते घेऊन येत असते. आणि हो, रात्री म्हणजे 2 दिवस झालं खूप थंडी सुटलेली आहे, त्यामुळे भरपूर ऑइल लावलेलं आहे आणि आता त्याच टॅबलेटने मी अंघोळ म्हणजे शॅम्पू करणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जे प्रश्न असतील म्हणा किंवा कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठीच असतो. कमेंट करून मला सांगत जा तुमच्या अडचणी काय आहेत. म्हणजे हेअर संदर्भात ज्या पण समस्या असतील त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. मी प्रयत्न करेन की त्यावरती काहीतरी सोल्युशन घेऊन येईन. तर चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.